तू ऐकलंस का की पेरेंटिंग इज लाईक बिल्डिंग अ कॅथेड्रल. अच्छा, म्हणजे काय? कॅथेड्रल म्हणजे पुराण काळामध्ये ज्यावेळी युरोपमध्ये जे मोठे मोठे चर्च बनवले जायचे ना, किंवा युरोपचं सोडा, आपण भारतामध्ये पण बघू की देऊळ बनवले किंवा लेणी बनवल्या, वास्तू बनवल्या, हे सगळे 100 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष लागलेली आहेत. ज्या लोकांनी ते बनवायला सुरुवात केली त्यांनी त्याचा एंड पण बघितला नाही, पण एव्हरीबडी वॉज मुव्हिंग टुवर्ड्स एक्सलन्स, की आपण काहीतरी भव्य बनवतोय किंवा काहीतरी करतोय. पेरेंटिंगचा विचार सुद्धा ना हा असा व्यापक पद्धतीने लॉंग टर्म दृष्टिकोनात करला पाहिजे. आपण मुलांना प्रत्येक एक्झामसाठी, रिझल्टसाठी किंवा कुठल्या तरी एंट्रन्स ह्याच्यासाठी बनवत नाही होत. आपण त्यांना 25-30 वर्षासाठी घडवतो, आणि ते घडवत असताना केवळ मार्क्स, रिझल्ट्स किंवा त्यांचे ग्रेड्स काय, ह्याच्यापेक्षा सुद्धा त्यांचे बिलीफ, त्यांचे हॅबिट्स, त्यांचे थिंकिंग प्रोसेस, त्यांची व्हॅल्यू सिस्टीम, त्यांचं कॅरेक्टर, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण 30-35 वर्षामध्ये या गोष्टी टिकणार आहेत. 30व्या वर्षी त्यांना कोणी मार्क किती मिळाले विचारणार नाहीत, पण त्यांचे हॅबिट्स आणि त्यांच्या व्हॅल्यू सिस्टम्स आर गोइंग टू स्टे लॉंगर विथ देम. या प्रकारचा विचार ॲज अ पेरेंट आपण करायला पाहिजे. आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये क्वार्टर टू क्वार्टर मूव्ह करण्याची आपल्याला सवय लागली, आणि म्हणून आपण पेरेंटिंगमध्ये पण तेच न्याय अप्लाय करतो. ही आपली कुठेतरी चूक होते. इट्स अ लॉंग टर्म सस्टेनेबल प्रोसेस. पालकांनी हे समजणं गरजेचं आहे. इंटरेस्टिंग.